हाय गाईज. फादर्स डे सेलिब्रेशनसाठी दादा वहिनीने त्यांच्या घरी बोलवलं होतं. तिथे सगळ्या फादर्सने केक कापला. वहिनीने ऑलरेडी सगळ्या जेवणाची तयारी करून ठेवली होती. आपण गरम गरम डोसे खाण्यात काय वेगळीच मजा असते ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून गरम गरम डोसे काढले, ते खाल्ले, चहा पिला, एन्जॉय केलं आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर वीकेंड होता म्हणून आम्ही गेलो ड्राईव्हला. दादाने रिसेंटली एक नवीन कार घेतली आहे, म्हणून त्याला थोडं प्रॅक्टिस पण करायचं होतं आणि वीकेंड होता ना, म्हणून मस्त ड्राईव्हला गेलो. थोडं असंच टाईमपास, एन्जॉयमेंट, एक फॅमिली टाईम तेवढाच आम्ही स्पेंड करू शकू म्हणून मस्त मज्जा केली. आणि ऑन द वे जाता जाता हे मी काय बघितलं, एक लायन टॉय ना मोठासा एका बॅरिकेडवर इंटरसेक्शनवर ठेवला होता. ॲक्च्युली प्रत्यक्षात खूपच फनी होतं म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही गेलो कार ॲक्सेसरी शॉपमध्ये. निखिल आणि दादाला काय काय एक्सप्लोअर करायचं होतं ते त्यांनी केलं. आणि हे बघा, माझा मुलगा काय इन्स्ट्रक्शन्स देतोय दादाला पार्किंग रिलेटेड. मामा हाँ चल मैं ना इसका सीट चल। और ना थोड़ा ऊपर की तरफ उसको लगाओ, बहुत ज्यादा हाँ इसको चल ज्यादा चल ज्यादा लगाओ, बस आपको हाइट मिलेगा। आजकल नया गाड़ी में कैसा आ गया है, सीट ऊपर नीचे लेने का, जाने दो चल ना मामा, मी बघतोय पुढून, जाने दो और जाने दो, इथून बघतोय. और बहुत जगह है। त्यानंतर आम्ही गेलो बॉम्बे इराणी कॅफेमध्ये चहा प्यायला. सो बेसिकली ना मला एवढं चहा बाहेर एक्सप्लोअर करायला नाही आवडत, पण चला इथे करून बघूया. मी हैदराबाद जेव्हा विजिट केलं होतं तेव्हा मी तिथे ऑथेंटिक जागी इराणी कॅफेमध्ये जाऊन कॉफी वगैरे किंवा चहा हे सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. पण मुंबईत चला एकदा बघूया कसं लागतं ते, म्हणून आम्ही इकडे आलो. आणि इथे ना मला आवडलं ॲक्च्युली, जी फर्स्ट फ्लोअर आहे ना, हा आहे माझा भाऊ, फर्स्ट फ्लोअर आहे ना तिथे छान म्हणजे बसायला आहे. आणि हे बघून लास्ट माझ्या मुलाने हट्टीपणा करायला चालू केला. काय काय मागवलं, बनमस्का, पफ आणि हे ना पलोंजी म्हणून काहीतरी लाल कलरचं ड्रिंक दिसतं आहे बघा. हे ॲक्च्युली इट वॉज लाईक अ टॉनिक. माझ्या फेशियल एक्सप्रेशननेच तुम्हाला कळेल, खूपच माय गॉड वियर्ड होतं. आय डिड नॉट लाईक इट, पण माझ्या मुलाला आवडलं. आणि काय आहे ना, मुलांच्या हट्टीपणासमोर आपण काय बोलणार, म्हणून तो एवढं सगळं खाऊन झाल्यावर पण मागत होता काय ना काय. मग लगेच आम्ही त्याला डिस्ट्रॅक्ट केलं. माझ्या वहिनीसाठी थोडंसं पार्सल घेतलं.